प्रेमाची गोष्ट या मालिकेचे चाहते सध्या खूपच खुश आहेत, कारण मालिकेत आपल्याला सागर आणि मुक्ताचा रोमांस पाहायला मिळतोय। मुक्ताने स्वाती आणि कार्तिकच्या केसमध्ये जे काही केलं त्यामुळे सागरला कळून चुकलंय की मुक्ता ही किती चांगली मुलगी आहे। त्यानंतर सागर आणि मुक्तामध्ये आपण जे संभाषण पाहिलं, दोघांनी एकमेकांचा हात हातात घेतला, ते एकमेकांचे जवळ आले, हे सगळं पाहून प्रेक्षक खूप खुश आहेत। परंतु ही तर आता कुठे सुरुवात आहे, या दोघांचा रोमांस आणखीन आपल्याला पाहायला मिळेल। सावनी ही सागरला म्हणाली की कधीही कोणती मुलगी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही, तुझ्याबरोबर राहू शकत नाही, आणि सागरने आता हे चॅलेंज स्वीकारलंय। सागरने ठरवलंय की मुक्ताच्या प्रेमात पडायचं, तिच्याशी सुखाचा संसार करायचा। पुढील काही एपिसोडमध्ये आपण पाहू की जेव्हा सावनी ही सागरच्या ऑफिसमध्ये आलेली असेल, त्याच वेळेस मुक्ताही त्याच्यासाठी डबा घेऊन तेथे आलेली असणार, तेव्हा सागर तिचा हात हातात घेऊन तिला केबिनमध्ये नेईल। त्यानंतर मुक्ता त्याच्यासाठी जेवण वाढून देणार। सागर जाणून बुजून स्वतःच्या हाताला दुखापत करून घेईल, त्यामुळे मुक्ता ही स्वतःच्या हाताने त्याला भरवणार, आणि हे सगळं पाहून सावनीचा चांगला जळफाट होईल। असं वाटू शकतं की सागर हे सगळं फक्त सावनीला जळवण्यासाठी करतोय, परंतु हळूहळू तो मुक्ताच्या प्रेमात पडतोय हे मात्र खरं, कारण मुक्तासारख्या चांगल्या मुलीच्या प्रेमात कुणीही पडू शकतं। आणि सागरला सुद्धा हे कळून चुकलंय की मुक्ता ही सईची किती चांगली आई आहे, आपल्या कुटुंबाची किती चांगली सून, किती चांगली वहिनी आहे, त्यामुळे ती एक चांगली बायकोही बनू शकते, हेही त्याच्या लक्षात आलंय। तर दुसरीकडे मुक्ताला सुद्धा कळून चुकलंय की सागर हा बाहेरून वाईट दिसत असला, चिडचिड करत असला, पैशांचा माज दाखवत असला, तरी सुद्धा सावनीने त्याच्या मनावर ज्या जखमा केल्या आहेत त्यामुळे तो असा वागतोय। नाहीतर तो खूप चांगला माणूस आहे, तो पूर्णपणे प्रेमाने भरलेला आहे, आणि खरा सागर हा वेगळाच आहे। तिने मनातल्या मनात हा सुद्धा विचार केला की ती सागरच्या मनावर झालेल्या सगळ्या जखमा भरून काढेल, म्हणजे दोघेही एकमेकांना स्वीकारायला तयार आहेत। पुढील काही दिवसात आपण त्यांचे असे अनेक रोमॅन्टिक क्षण पाहणार, आणि हळूहळू हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडणार, एवढं मात्र नक्की। सागर हा मुक्ताला आणखीन एक खूप मोठं सरप्राईज देणार आहे, आणि ते सरप्राईज म्हणजे तो मुक्तासाठी चक्क तिची फेवरेट डिश पुरणपोळी बनवणार आहे। पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सागर हा माधवीला जाऊन विचारेल की मुक्ताला खाण्यात काय आवडतं, तेव्हा ती सांगेल की पुरणपोळी सर्वात जास्त आवडते, आणि मग सागर हा चक्क स्वतःच्या हाताने मुक्तासाठी पुरणपोळी बनवणार, आणि ही पुरणपोळी मुक्ताला खूप आवडेल। मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच, परंतु तोपर्यंत प्रेमाची गोष्ट या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। प्रेमाची गोष्ट।